योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। नमस्कार, मी संस्कृती खंडारे, एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। मराठा आरक्षण सिक्युरिटी व पिटिशन प्रकरणी कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण सुप्रीम कोर्टातून अपेक्षित, विनोद पाटील यांचे प्रतिपादन। अँटी बाईक की लॉक विथ अलार्म हे डिव्हाइस ठरणार दुचाकी वाहन चोरीवर आळा बसवण्यासाठी मदतगार, पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांचे प्रतिपादन। आता सविस्तर बातम्या। मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असून या सुनावणीनंतर कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण न्यायालय देईल अशी आशा मराठा आरक्षणाचे याचिकेकर्ते विनोद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय। सुप्रीम कोर्टामध्ये ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती त्याची सुनावणी आता संपलेली आहे। मला विश्वास आहे, मला विश्वास असण्याचे 3 कारण आहेत। एक, पहिला जो मुद्दा सुप्रीम कोर्टाने ज्याच्यावर आरक्षण रद्द केलं त्याच्यामध्ये होता की राज्याला अधिकार आहे का केंद्राला अधिकार आहे, तर हो, राज्याला अधिकार आहे असा कायदा माननीय संसदेने केलेला आहे। दुसरा मुद्दा होता 50% मर्यादाचा, तर माननीय सुप्रीम कोर्टाने स्वतः ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये 10%ची ओलांडलेली मर्यादा मान्य केलेली आहे। आणि तिसरा मुद्दा आहे मराठा समाज मागासलेला आहे का। अनेक उदाहरणं आहे मराठा समाज मागास असण्याची। आम्ही स्वतः जनावरांसोबत गाईच्या गोट्यात झोपतो, याच्यापेक्षा मराठा समाज मागासलेलं उदाहरण असू शकत नाही। तेव्हा मला पूर्ण विश्वास आहे जी सुनावणी संपली या सुनावणीमध्ये मराठा समाजाला टिकणारं आरक्षण परत एकदा न्यायालय लागू करेल। आणि प्रश्न असा आहे की मराठा समाजाने आता समजून घेतलेलं आहे की राज्य सरकार असेल, राज्याचे विरोधी पक्ष असेल, या दोघांनी जे पाऊल उचललं आहे त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देत असताना आम्ही कोणालाही धक्का लावणार नाही। याचा अर्थ की ते नवीन कायदा करणार आहे। मग 2 वेळेस जो कायदा झाला, पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केला तो टिकला नाही, फडणवीस साहेबांनी केला तो मुंबई हायकोर्टात टिकला, सुप्रीम कोर्टात टिकला नाही, मग परत मराठा समाज कमजोर कायदा घेईल का? त्यामुळे न्यायालयाने स्पष्टता करावी, न्यायालयाने ठरवून द्यावं की सरकारने काय करावं, ही माझी अपेक्षा आहे। परत एकदा समाजाची फसवणूक होऊ नये, कारण माझ्या सकट सगळ्या समाजाची एकच अपेक्षा होती, इच्छा आहे की मराठा समाजाला कुणबीमधून ओबीसीतून आरक्षण मिळावं। परंतु दुर्दैवाने सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे। कालपासून सर्वेक्षण सुरू झाले, हे सर्वेक्षण नवीन कायद्यासाठी आहे, त्यामुळे सरकार स्वतंत्रच देणार आहे, तर त्यामुळे न्यायालयातून आम्ही का शिक्कामोर्तब करून घ्यावं नाही यासाठी न्यायालयीन लढाई आम्ही लढतोय। आणि मला विश्वास आहे कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण सुप्रीम कोर्ट आम्हाला देईल। आणि सुप्रीम कोर्टाने जे भाष्य केलं, सुप्रीम कोर्ट जे सांगेल हे जगात कुठेही चॅलेंज होणार नाही, भारतात कोणत्याही न्यायालयात जाऊ शकत नाही। म्हणून सुप्रीम कोर्टाचं महत्त्व आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे माझं समाजाचं लक्ष आहे।
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या धोरणाविषयी पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी माहिती दिली। वंचित बहुजन आघाडीला अद्याप महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सचं अधिकृत लेखी पत्र आलेलं नाही आहे, निमंत्रण पत्र आलेलं नाही आहे। त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीत बिनबुलाए मेहमान म्हणून आम्ही सहभागी होणार नाही आहोत। जोपर्यंत वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या सह्यांनी निमंत्रणपत्र येत नाही तोपर्यंत कुठल्याही बैठकीत सहभागी होणार नाही किंवा आम्ही महाविकास आघाडीत आहोत असं जे काही सांगितलं जातं आहे किंवा बैठकीचं निमंत्रण आम्हाला दिलं आहे हे जे काही सांगितलं जातं आहे तर त्यात काहीही सत्यता नाही। वंचित बहुजन आघाडीचा समावेश इंडिया आघाडीमध्ये करावा, महाविकास आघाडीत करावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत। शिवसेनेसोबत आमची ऑलरेडी युती झालेली आहे। मात्र महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून आम्हाला जर का सामावून घ्यायचं असेल तर त्या पद्धतीचं अधिकृत निमंत्रण आधी आलं पाहिजे ही आमची भूमिका आहे। शिवसेनेसोबत युती असली तरी त्याचा कुणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नये हेही आमचं सांगणं आहे। आज संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना जे सांगितलं की उद्या आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे, निमंत्रण दिलेलं आहे, तर त्यात काही तथ्य नाही आहे। आम्ही इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून सहभागी होऊ इच्छितो हे सांगितलेलं आहे। मात्र अद्याप काँग्रेसकडनं त्यावर कसलंही उत्तर आम्हाला मिळालेलं नाही, प्रतिसाद मिळालेला नाही आहे। काँग्रेसला नेमकं वंचितसोबत थेट बोलण्यापासून किंवा वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत करून घेण्यापासून कोण रोखत आहे, काय रोखत आहे याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे। किंवा महाविकास आघाडीच्या संदर्भात बोलणी करण्याची पॉवर ऑफ अटर्नी ही काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला दिलेली आहे का ते तरी त्यांनी जाहीर केलं पाहिजे। जोपर्यंत महाविकास आघाडीत किंवा इंडिया अलायन्समध्ये आमचा सहभाग करून घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू। आमची भूमिका आहे की सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे। त्यासाठी इंडिया अलायन्समध्ये सहभागी होण्यासाठी शेवटपर्यंत वंचित बहुजन आघाडी ही प्रयत्न करत राहील। हीच आमची भूमिका आहे की वंचित बहुजन आघाडीचा एक स्वतंत्र पक्ष, घटक पक्ष म्हणून महाविकास आघाडीत समावेश झाला पाहिजे। कुठल्या तरी पक्षाच्या पोटातला अपेंडिक्स म्हणून आम्हाला जर ट्रीट केलं जात असेल तर ते आम्हाला मान्य नाही। शिवसेनेसोबत आमची युती आहे तो वेगळा भाग आहे, पण जर महाविकास आघाडीमध्ये आम्हाला घ्यायचं असेल तर आम्हाला वंचित बहुजन आघाडी म्हणून घेतलं पाहिजे, शिवसेनेचं अपेंडिक्स म्हणून नाही। पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून आपला मताधिकार बजवावा असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे यांनी केले आहे। अंतिम मतदार यादी प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। प्रत्येक गावामध्ये आपण ग्रामसभेचं आयोजन केलं होतं आणि या ग्रामसभेद्वारे ज्या ज्या ठिकाणी नवीन लग्न झालेल्या ज्या मुली आहेत, ज्या त्या गावामध्ये सून म्हणून आलेल्या आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये नाव नोंदणी करावी। त्याचबरोबर गावात जे नागरिक ज्यांचे कायमस्वरूपी दुसऱ्या गावात गेलेले आहेत त्यांची देखील स्थलांतरित म्हणून नोंद करण्यात यावी। ज्या व्यक्ती मृत झालेल्या आहेत, स्थलांतरित झालेल्या आहेत, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया आहेत यांची मतदार यादीतून वगळणी करण्यासंदर्भात कार्यक्रम हाती घेण्यात आला होता। आता दिनांक 23 जानेवारी 2024च्या अंतिम मतदार यादीमध्ये 15,70,739 एवढे पुरुष मतदार आहेत, 14,22,531 एवढे स्त्री मतदार आहेत आणि तृतीयपंथी 133 मतदार आहेत। असे 29,33,403 एवढे मतदार सध्या मतदार यादीमध्ये, 29,93,403 एवढे एकूण मतदार आहेत। त्यापैकी 1,20,660 एवढी रेकॉर्ड नवीन मतदारांची नोंदणी झालेली आहे, 1,20,660। तर 63,207 एवढी मतदारांची नावं वगळण्यात आलेली आहेत। ही वगळण्यात आलेली नावं दुबार मतदार आहेत, मयत आहेत, कायमस्वरूपी स्थलांतरित आहेत। मतदार यादीमध्ये विशेषतः नवमतदारांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा होता।
आणि या नवमतदारांच्या सहभागासाठी विविध महाविद्यालयांमध्ये आपण शिबिरांचं आयोजन केलं होतं आणि त्यामधून आपल्याला 23,749 एवढी मतदारांची वाढ झालेली आहे. याच्यामध्ये एक असा प्रॉब्लेम असा येतो की जे मतदार असतात ज्या जिल्ह्याचे असतात किंवा ज्या ठिकाणचे राहणारे असतात, आता एखादा समजा बीड जिल्ह्यातला असेल तर तो इथे नोंदणी नाही करत, तो तिथल्या याच्यात नोंदणी होते त्याची. त्यामुळं तो जर शिकायला इथं असला आणि आपल्याला महाविद्यालयांची संख्या जास्त असली तरी अल्टिमेटली त्याचं नाव जे आहे ते मतदार यादीत त्या जिल्ह्याचं जातं, त्या असेंब्लीचं जातं. त्यानंतर घरोघरी मतदारांची पडताळणी करण्यात आली होती आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे की AI टेक्नॉलॉजीचा वापर आता झाला होता मतदार यादीमध्ये आणि AI टेक्नॉलॉजीचा वापर करून सारखे ज्यांचे चेहरे आहेत, सिमिलर फोटो सिमिलर एंट्रीज PSE ज्याला म्हणतात, ते सारख्या चेहऱ्याची एंट्री आम्हाला काढून देण्यात आल्या होत्या आणि या देखील ज्या सारख्या चेहऱ्याची एंट्री आहेत जिथं आम्हाला ॲपरंटली लक्षात आलं की दोन्ही मतदार एकच आहेत, त्या ठिकाणी आम्ही नोटीस देऊन त्या मतदाराला विचारलं की तुमचं नाव कुठे ठेवायचं. आता अ आणि ब 2 ठिकाणी असेल किंवा अ ब आणि क 2-3 ठिकाणी असेल तर त्याचं नाव कुठे ठेवायचं हे त्यांना विचारण्यात आलं होतं आणि त्यांनी जो रिस्पॉन्स दिला त्याप्रमाणे आपण त्यांचं नाव आपण ठेवलेलं आहे. पैठण पासून 12 किलोमीटर अंतरावर पैठण शेवगाव रोडवर 2 मोटारसायकलचा भीषण अपघात झाला असून या अपघातात मोटारसायकल जळून खाक झाली तर एकाचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. पैठण शेवगाव मार्गावर खुले जिल्हा कारागृहासमोर बस समोर 2 मोटारसायकलीचा अपघात झालाय. या अपघातात एक जण जखमी झाला असून तो बेशुद्ध अवस्थेत बराच वेळ रस्त्यावर पडून होता. त्यास तात्काळ वैद्यकीय सहायता मिळाली नाही तर दुसरीकडे अपघातानंतर मोटारसायकलीने पेट घेतला. मोटारसायकलने मोठा पेट घेतल्याने दोन्हीकडील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. घटना घडल्यानंतर या घटनेचे व्हिडिओ प्रत्यक्षदर्शींनी काढले होते. हे व्हिडिओ नेटकऱ्यांनी चांगलेच व्हायरल केले. मात्र सदर घटनास्थळी एक जखमी बेशुद्ध अवस्थेत बराच काळ पडून होता. त्याला वैद्यकीय सहायता न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on a main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस.
बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळे पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P बीड बायपास सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना है तुम्हें। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची। ब्रेक नंतर आपले स्वागत। सिल्लोड तालुक्यातील भराडी नजीक वडाळा गावानजीक बुधवारी दुपारी 2 दुचाकींमध्ये अपघात झाला। या घटनेतील जखमींना मंत्री अब्दुल सत्तार यांनी धावून मदत केल्याचे बघावयास मिळाले। राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार तालुक्यातील अंभई येथील कार्यक्रमात जात असताना भराडी जवळील वडाळा गावनजीक 2 दुचाकीमध्ये अपघात झाला होता। या अपघातात 2 जण जखमी झाले होते। मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपला वाहनाचा ताफा थांबवित तातडीने अपघातग्रस्तांची भेट घेतली। त्यांनी आपले कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने आपल्या ताफ्यातील गाडी अपघातग्रस्ताला उपलब्ध करून देत तातडीने भराडी येथील रुग्णालयात पाठवले। भराडी येथील डॉक्टरांनी माहिती देऊन योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या। तसेच अपघातग्रस्त कुटुंबाला आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या। सत्तार यांनी यावेळी घटनेतील जखमी झालेल्या अपघातग्रस्तांची चौकशी केली। संजय पांडुरंग आहेर आणि साहेबराव बाबूराव शेळके अशी अपघातग्रस्तांची नावे असून ते सिल्लोड तालुक्यातील वडाळा येथील रहिवासी आहेत। संकटात सापडलेल्यांना मदत करणे हा सत्तार यांचा स्वभाव असून त्यांनी केलेली मदत तसेच तातडीने उपचार मिळावा यासाठी त्यांची तळमळ पाहून आज घडलेल्या अपघातातील अपघातग्रस्त भावुक झाले आहे। दुचाकी वाहन चोरी थांबविण्यासाठी अँटी बाईक की लॉक विथ अलार्म हे डिव्हाइस ऑनलाईन बाजारात उपलब्ध असून या डिव्हाइसमुळे मोटरसायकल चोरीवर आळा बसवण्यात मदत होणार असल्याचे पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी सांगितले। गौतम पातारे, पोलीस निरीक्षक MIDC सिडको पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर। आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रामुख्याने फ्रोझन मॉल समोर, त्याचबरोबर मिनी घाटी आणि इतर ज्या ठिकाणी नागरिकांचं जास्त वर्दळ आहे आणि 2 व्हीलर पार्क केलेलं तिथून मोटरसायकलची चोरी मोठ्या प्रमाणामध्ये होते। तर सर्व नागरिकांना किंवा वाहन चालकांना माझी अशी विनंती आहे की ऑनलाईन बाजारामध्ये अँटी बाईक
थेफ्ट की लॉक ऑप्शन असणारं एक डिव्हाइस उपलब्ध आहे, जेणेकरून आपण ते आपल्या मोटरसायकलच्या डिस्कला लावलं, जर एखाद्या मोटरसायकल चोरून नेण्याचा प्रयत्न केला तर ते एक अलार्म, एक स्पेसिफिक अलार्म आपल्याला ऐकायला मिळेल आणि ज्यावेळेस तो ती घेऊन जाण्याचा किंवा लॉक तोडण्याचा प्रयत्न करेल तर अलार्म अलर्ट होऊन आपण अलर्ट होऊ आणि जेणेकरून आपली मोटरसायकलची होणारी चोरी आहे ती थांबवू शकतो. मी माझी सर्वांना अशी पोलीस ठाण्यातर्फे तसेच पोलीस आयुक्तालयातर्फे विनंती आहे की बाजारामध्ये हे अँटी थेफ्ट डिव्हाइसेस उपलब्ध आहेत, तर सर्वांनी ते खरेदी करावे. जास्त महागडे नाही आहे, पण एक आपली महागडी बाईक 3-4 हजार रुपयाची जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर त्यामुळे तिची चोरी रोखली जाऊ शकते. डी-लिंक इंडिया लिमिटेड या कंपनीच्या वतीने शहरातील डीलरसाठी डी-लिंक पार्टनर कनेक्ट 2024 या बैठकीचे आयोजन नुकतेच शहरात करण्यात आले होते. या बैठकीबाबत स्वप्नील शिंदे यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. ती आमचे डीलर्स जे आहेत, पार्टनर्स जे आहेत, त्या पार्टनरसाठी होती आणि ती जी चॅनल मीट होती ती पार्टनर्सनी डीलिंग बरोबर जो ग्रोथ कशी केली आहे त्या संदर्भात होती. त्याच्यानंतर आम्ही आता एकत्र दोघं पार्टनर्स आणि डीलिंग एकत्र येऊन जो कसं काम करणार आहोत, भविष्यासाठी रोडमॅप काय त्या संदर्भात होती आणि त्याच्यामध्ये 70 ते 80 पार्टनर्स त्यांनी ही डीलर मीट अटेंड केली होती. ते आले होते, सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये जी कॉन्फरन्स पार पडली तर आमचा डीलिंगचा बिझनेस छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 करोड आहे आणि तो 20% कसा ग्रोथ होईल ह्या रिलेटेड आम्ही डिस्ट्रीब्युटर, चॅनल पार्टनर यांच्याबरोबर डिस्कशन झालं. त्या व्यतिरिक्त आम्ही न्यू जे राउटर लॉन्च केले AI बेस्डचं, त्याचा कस्टमरला कसा फायदा होतो, त्यामध्ये कस्टमर युजर जो आहे, एंड कस्टमर आहे, तो कसा यूज करतो. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर AI बेस्ड राउटरमध्ये जे पेरेंट अँड कंट्रोल फीचर जे आहे ते प्रत्येक घरामध्ये कसं यूज करता येईल, की जो आपल्या पाल्याने किंवा मुलाने जो ज्या मोबाईल जेव्हा तो वापरतोय किंवा आपल्या पाठीमागे नकळत तो ज्यावेळेला मोबाईल यूज करतोय तर त्यांनी त्या यूज केलेल्या मोबाईलमधून तो कुठल्या प्रकारच्या साईट बघतोय, कुठल्या प्रकारचा डेटा किंवा कुठल्या प्रकारचं तो ज्ञान इंटरनेट माध्यमातून घेतोय, त्या रिलेटेड जो AI बेसमध्ये पूर्णपणे पॅरेंटल कंट्रोलमध्ये त्यांना तो डेटा मिळतो. एंड कस्टमर असेल किंवा तुमचा होम युजर असेल त्याचा तो डेटा मिळतो आणि त्याच्यामुळे आपल्याला पाल्यावरती आपल्याला लक्ष ठेवता येतं. महात्मा गांधी सर्वोदय भवन येथे प्रजासत्ताक दिनापासून सजग नागरिक जागर अभियान राज्यभरात राबवण्यात येणार असल्याची माहिती महात्मा गांधी सर्वोदय भवनच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. गणतंत्र दिन आता या देशात प्रजा नाही आणि कोणी राजा नाही, जनतेनं निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे जनतेच्या वतीने, लोकांच्या वतीने शासन चालवतात. तेव्हा आता प्रजा नसून नागरिक आहोत आणि हे नागरिक सजग सुजान होतील आणि भारतीय संविधानाने उद्घोषित केलेले शाश्वत मानवी मूल्यांचा अंगीकार करतील. त्याच्याबद्दल ते सजग असतील, तो संस्कार घेतील, तो बोध घेतील आणि आपलं व्यक्तिगत, आपलं सामाजिक आणि राष्ट्रीय जीवन त्या पद्धतीने अनुसरून जर केलं तर या राष्ट्राचा गतिमान विकास, नवभारत निर्माणाची जी प्रक्रिया आहे ती अधिक गतिमान होईल. जगातल्या राष्ट्रांचा जो विकास झाला त्याच्याकडे आपण पाहिलं तर त्या ठिकाणचे नागरिक सजग झाले, सुजान झाले, राष्ट्रीय चारित्र्य संवर्धन झालं. ही बाब लक्षात घेऊन महात्मा गांधी सर्वोदय भवनाच्या वतीनं गत वर्षापासून महाराष्ट्रभर हा उपक्रम मोठ्या उत्साहानं साजरा केला जात आहे. आता आम्ही प्रजासत्ताकाच्या अमृत काळामध्ये प्रवेश करीत आहोत, तेव्हा हा उपक्रम संपूर्ण देशभर जावा याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राष्ट्रपती, पंतप्रधानापासून सर्वांना आम्ही या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे आणि येणाऱ्या 26 जानेवारीला महात्मा गांधी सर्वोदय भवन, सिल्क मिल कॉलनी येथे शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेले, ते नागरिक झालेले, त्यांना सजग सुजान नागरिकत्वाची भारतीय संविधानाने दिलेल्या, उद्घोषित केलेल्या मूल्याप्रमाणे
शपथ देण्यात येईल, त्यांना एक राष्ट्रध्वज देण्यात येईल आणि घटनेची उद्देशिका त्यांना स्नेह भेट देण्यात येईल. शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात अशा ठळक घडामोडींवर. मराठा आरक्षण सिक्युरिटी व पिटिशन प्रकरणी कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण सुप्रीम कोर्टातून अपेक्षित, विनोद पाटील यांचे प्रतिपादन. अँटी बाईक की लॉक विथ अलार्म हे डिव्हाइस ठरणार दुचाकी वाहन चोरीवर आळा बसवण्यासाठी मदतगार, पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांचे प्रतिपादन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल